आणि आता पुढच्या अर्ध्या तासात पाहूयात महाराष्ट्रासह देशविदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा पुण्यात दाखल झालाय। 1 मे रोजी राज औरंगाबादमध्ये सभा घेणार आहेत। त्यासाठी मनसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। या सभेसाठी मनसेची जय्यत तयारी सुरू आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असून 4:30 वाजता त्यांची मनसे कार्यकर्त्यांसोबत बैठक आहे। या बैठकीमध्ये सभेची आणि महाआरतीची रणनीती ठरणार आहे। राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर निघाले असता त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात आलं। मनसे कार्यकर्त्यांकडून त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात येत आहे। नवी मुंबईमध्ये वाशी टोल नाक्यावर राज ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। मनसैनिकांनी फटाके फोडत यावेळी घोषणा दिल्या। सध्या राज्यात भोंग्यांवरून राजकीय वातावरण तापवण्यास सुरुवात झाली आहे। काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय, त्यांचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी नाव न घेता राज ठाकरेंवर टीका केली आहे। ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावलंय। नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आलेला आहे। ठाण्यातील सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार दाखवली होती, त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना हा समन्स बजावण्यात आलाय। मनसेकडून औरंगाबादमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू आहे। मनसेचे दिग्गज नेते औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहेत। भोंग्याच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार काहीच करत नाही, मात्र योगी सरकारनं चांगलं पाऊल उचललंय, त्यामुळे राज ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली। तर मनसे आणि भाजप युतीची चर्चा ही माध्यमातूनच ऐकली आहे। पक्षांतर्गत अशी कुठलीही चर्चा नाही अशी माहिती देखील त्यांनी दिली। सध्याचे राज ठाकरे हे ओरिजिनल नाही, भाजप कधीच मनसे सोबत युती करणार नाही। सध्या ते भाजपची भाषा बोलली आहे असं मत राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलंय। राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेवर शिवसेनेनं टीका केली आहे। मनसेचा प्रभाव पडणार नाही असं माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी स्पष्ट केलंय। पुण्यात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आहे। जो हिंदू की बात करेगा वही देश पर राज करेगा असे बॅनर लावण्यात आलेले आहेत। या बॅनरला आरपीआयनं आक्षेप घेतलाय। या बॅनरमुळे सामाजिक सलोखा बिघडू शकतो, तेव्हा ते तातडीनं काढण्यात यावे अशी तक्रार आरपीआयनं पोलिसांना केली आहे। एकीकडे मनसेनं भोंग्याला विरोध केला असताना सांगलीत मनसेच्या वतीनं इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मनसेचे जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी ही पार्टी आयोजित केली होती। या पार्टीला मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या गडचिरोली दौऱ्यावर आहेत। गडचिरोलीत माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या अतिसंवेदनशील अशा कटेझरीच्या पोलीस ठाण्यातल्या त्यांनी यावेळी भेट दिली। सोबतच त्यांनी जनजागरण मेळाव्यामध्ये आलेल्या आदिवासी जनतेत जाऊन संवाद साधला। मनसे आणि भाजप युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे। देशात एनडीए आणि यूपीए अशा आघाड्या आपण पाहिल्या आहेत। मनसे आणि भाजपची युती होईल की नाही याबाबत संभ्रम आहे। सत्तेसाठी अशा आघाड्या होत असतात असं अजित पवारांनी म्हटलंय। सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण साई दरबारी गेले। शिर्डीतील साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला त्यांनी हजेरी लावली। राज ठाकरेंच्या सभेला कुणीही विरोध केला नाहीये अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली। तर सभेच्या व्यासपीठाचा उपयोग राजकीय कामासाठी करून जर सामाजिक तणाव निर्माण होत असेल तर त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो। सरकार हे कधीही खपवून घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी राज ठाकरेंना दिलाय। पुढील काळात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील असा पुनरुच्चार भाजपचे प्रदेश अध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे स्वामी विवेकानंद सहकारी पतसंस्थेनं उभारलेल्या श्री लक्ष्मीदेवी उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी पाटील यांनी हा विश्वास व्यक्त केलाय। राष्ट्रवादी सहकार मोडीत काढण्याचा प्रयत्न करतंय। हळूहळू सगळे कारखाने दावणीला बांधण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। तर राष्ट्रवादीची काही मंडळी खासगीकरणातून कारखाने आपल्या हातात घेत आहेत असा आरोप देखील फडणवीसांनी केलाय। त्यामुळे शेतकऱ्यांचे सर्व कारखाने हे आपल्या घशात घालण्याचा हा कट उधळून लावला पाहिजे असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला।
राज ठाकरे यांचं अस्तित्व धोक्यात येईल असं बाळासाहेब थोरात म्हणाले होते, तर त्यांनी आधी स्वतःच्या अस्तित्वाची चिंता करावी, राज ठाकरे यांची चिंता नसावी असा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलाय. राज्याचे कृषी मंत्री आणि शिवसेना वळूयात पुढच्या बातमीकडे. शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं अल्टिमेटम दिलाय. ईडीनं भावना गवळींना शेवटचा समन्स बजावलाय. जर भावना गवळी या चौकशीला हजर झाल्या नाहीत तर त्यांच्या विरोधात ईडीनं अजामीनपात्र वॉरंट जारी करणार असून लवकरच या प्रकरणी ईडी आरोपपत्र दाखल करणार आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय परिस्थितीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राजकीय नेत्यांवर टीका केली आहे. जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर चर्चा करायची सोडून भोंग वाजवायचे की हिजाब घालायचा या अनावश्यक विषयांवर चर्चा केली जात असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टींनी समृद्धी महामार्गाच्या कामावर नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी रस्त्याचं पूर्ण ऑडिट झाल्याशिवाय उद्घाटन होऊ देणार नाही असा पवित्रा राजू शेट्टी यांनी घेतलाय. समृद्धी महामार्ग पैसे कमवण्याचं साधन आहे असा आरोप देखील त्यांनी केलाय. वाढत्या महागाई विरोधात पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं भोंगा आंदोलन करण्यात आलंय. फर्ग्युसन रोडवरील गुडलक चौकात हे आंदोलन करण्यात आलं. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन झालं. परभणीतील पांदण रस्त्यांसाठी सरकारच्या मातोश्री ग्राम समृद्धी योजनेतील 364 रस्त्यांना मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत 421 किलोमीटरच्या रस्त्यांची कामं होणार आहेत. डोंबिवलीमध्ये हॉस्पिटलमध्ये मोठी आग लागली होती. कल्याणशीळ रोडवरील नाहर हॉस्पिटलमध्ये ही आग लागली होती. 2 मजल्यावर ही आग लागल्याची माहिती मिळाली. भिवंडी तालुक्यातील काल्हेर येथील ओशियारा माता कंपाऊंडमधील एका केमिकलच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. तर यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचं सांगण्यात येत आहे. पंढरपूरमधील अकलूजमध्ये बुलेटनं पेट घेतलाय. स्थानिकांनी प्रसंगावधान राखत ही आग विझवली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बुलडाणा जिल्ह्यात सर्व रेकॉर्ड्स तोडत सूर्यानं पुन्हा एकदा आपलं उग्र रूप धारण केलेलं आहे. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात आज तब्बल 46.5 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबईमध्ये लोकलने प्रवास करण्यासाठी आता खुशखबर आहे. एसी लोकलच्या तिकिटात कपात करण्यात आली आहे. एसी लोकलच्या तिकीट दरात चक्क 50% भाडे कपात करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात मुंबईकर हे रेल्वेने प्रवास करत असतात. हे लक्षात घेऊन मुंबईतील एसी लोकलचे तिकीट दर हे 50% कमी केलं असल्याचं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. मुंबईत एसी लोकल सेवा सुरू झाली, मात्र एसी तिकीट दराबाबत तक्रारी होत्या, त्यामुळे तिकीट दर कमी करण्याबाबत विचार सुरू असल्याचं त्यांनी म्हटलंय. नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात चक्क चित्रपटाच्या चित्रीकरणाला परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान रुग्णालयात काहींनी मद्यप्राशन केल्याचं देखील समोर आलंय. चित्रीकरण बघण्यात कर्मचारी व्यस्त होते, त्यामुळे रुग्णांचे हाल झालेत. याच रुग्णालयात वर्षभरापूर्वी गॅस गळतीमुळे 22 जणांनी प्राण गमावले होते. नालासोपारा पूर्वेकडील वसंतनगरी अगरवाल येथील डम्पिंग ग्राउंड एसटीपी आरक्षित जागेत अनधिकृत 12 इमारती बांधणाऱ्या बिल्डरांवर वसई विरार महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त विशाखा मोटघरे यांनी गुन्हा दाखल केलाय. सर्वे नंबर 22-23 वरील किमान 8 ते 10 बेकायदा इमारती आहेत. परभणीतील सेलू गावातील बंद असलेली एसटीची बस सेवा पुन्हा सुरू करावी अशी मागणी वालूरमधील ग्रामस्थ करतायत. सेलू वालूर या रस्त्यांवर छोटी मोठी गावं आहेत. या गावांच्या अर्थचक्रासाठी ही सेवा महत्त्वाची आहे, त्यामुळे बस सेवा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थ करतायत. कवयित्री हिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं न घेता ऑनलाईन पद्धतीनं घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थी संघटनांतर्फे करण्यात येत आली आहे. मात्र तरी देखील यंदाच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनंच घेण्यात येतील. बुलडाण्यातील शेगाव पातुर्डा संग्रामपूर हा भाग क्षारयुक्त पाण्यानं व्यापलाय. याचं प्रशासनाला कुठलंही सोयरसूतक नाही. अनेक वर्षांपासूनची शुद्ध
पाण्याची मागणी आजही कागदावरच आहे, त्यामुळे पातुर्डा परिसरातील ग्रामस्थांना शुद्ध पाणी मिळावं यासाठी भटकंती करावी लागते। अहमदनगर जिल्ह्यातील माजी सैनिक, शहीद सैनिकांचं कुटुंब आणि कार्यरत सैनिकांचे विविध भागातील शासकीय कामं प्राधान्यानं सोडवण्यासाठी अमृत जवान अभियान राबवण्यात आलंय। ही योजना यशस्वी झाल्यानं राज्य सरकारनं याची दखल घेतली असून राज्यात 1 मे पासून ही संकल्पना राबवण्यात येणार आहे। यावर्षीचा गळीत हंगाम संपत आला असला तरी परभणीतील शेतकऱ्यांचा ऊस गळपाअभावी शिल्लक आहे। यावर्षी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे ऊस लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे। त्यामुळे जिल्ह्यात 99,411 हेक्टरवर ऊस लागवडीची कारखान्याकडे नोंद आहे। मात्र कारखान्याच्या दिरंगाईचा कारभारामुळे जिल्ह्यातील ऊस मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे। हॉटेलमध्ये काम करणाऱ्या वेटरनेच गाल्यातून 70,000ची रोकड लंपास केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या डीव्हीआर बॉक्स चोरून नेल्याची घटना जळगावातील नांद्रा बुद्रुक येथे उघडकीस आली आहे। यात आरोपी वेटर सागर ठाकरेला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात, तसंच चोरलेली रक्कम हस्तगत केली आहे। ऊस तोडणी करून गावाकडे परतणाऱ्या मजुरांच्या ट्रॅक्टरवर चालकाचा ताबा सुटल्यानं उलटून झालेल्या अपघातात एक मजूर जागीच ठार झाला, तर अन्य 5 मजूर गंभीर जखमी झालेत। जखमींवर अहमदनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हा अपघात बीडमधील पिंपरी घाटा येथील उतारावर झाला। अहमदनगर नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती येथे 4 वाहनांचा रात्री भीषण अपघात होऊन 2 जण जागीच ठार झालेत, तर 10 जण गंभीररित्या जखमी झालेत। नगर सोलापूर महामार्गावर कर्जत तालुक्यातील बोरुडे वस्ती येथे मालट्रक, दुचाकी तसंच क्रुझर आणि ॲपरिक्षा यांचा विचित्र अपघात झाला। यामध्ये दुचाकी स्वाराचा तसंच क्रुझरमधील एकाचा जागीच मृत्यू झाला। इतर 10 जण गंभीररित्या जखमी झालेत। सर्वांना नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले। भंडाऱ्यात काम संपवून घरी जात असताना भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं 2 कामगारांचा मृत्यू झालाय। भंडारा तुमसर मार्गावरील बोथली गावात ही घटना घडली। अपघातानंतर ट्रक चालक फरार झालाय। प्रियंका दिवाण यांनी आत्महत्या केली नसून त्यांची हत्या झाल्याचं समोर आलंय। त्यावरून पोलिसांनी पती पंकज दिवाण आणि आई आणि बहिणीविरोधात गुन्हा दाखल केलाय। 20 एप्रिल रोजी प्रियंकाची हत्या झाली होती। नवीन पनवेलमधील रिया वाईन शॉपच्या शटरचा लॉक तोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या लंपास केल्या। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत। वाशिमच्या मानोरामध्ये बुलडाणा अर्बनचे धान्य गोदाम फोडून तुरीच्या पोत्यांची चोरी झाल्याची घटना घडली आहे। धान्य गोदामातून चोरी करणाऱ्या चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये गौड ब्राह्मण सभा आयोजित कोकण प्रीमियम लीग 7वा क्रीडा महोत्सवाचा शुभारंभ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं। हा महोत्सव 3 दिवस चालणार आहे। दापोलीत महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या 3 राज्यातून गौड ब्राह्मण समाजाचे लोक, क्रीडापटू आणि क्रीडाप्रेमी देखील दाखल झाले। भिवंडीमध्ये महाराष्ट्र दिनी घुमर महोत्सव आयोजित करण्यात आलाय। यासाठी जय्यत तयारी सुरू असून या महोत्सवात भिवंडीसह कल्याण, पनवेल, मीरा भाईंदर मधील हजारो महिला सहभाग घेणार आहेत। रमजान ईद काही दिवसांवर येऊन ठेपलाय, त्यामुळे मालेगावातील बाजारपेठा विविध वस्तूंनी सजलेल्या आहेत। त्यामुळे कपडे, टोपी, सुका मेवा खरेदीसाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली आहे। उस्मानाबादमध्ये भैरवनाथाची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे। यावेळी चांगभलचं जयघोष करत गुलाल आणि खोबऱ्यांची उधळण भाविकांनी केली। 2 वर्षांनंतर यात्रा पार पडल्यानं नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। रमजान ईद आणि अक्षय तृतीया एकाच दिवशी आहे। त्याच पार्श्वभूमीवर मालेगावात जिल्हाधिकारी डी गंगाथरण यांनी शांतता कमिटीची बैठक घेतली। सण शांततेत साजरे करण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलंय। भंडाऱ्यातल्या पवनी तालुक्यातील उमरेड करांडला अभयारण्यात वाघिणीचं दर्शन झालं। शाडो नावाची वाघीण 2 बछड्यांसह मुक्त संचार करताना दिसून आली।
तलाव परिसरात वाघिणीचं दर्शन झालं असून हा क्षण पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी सिडकोनं हार्बर लाईनच्या 13 रेल्वे स्थानकांवर सरकते जिने बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त पनवेल रेल्वे स्थानकावर ही सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे लाखो नागरिकांना याचा फायदा होणार आहे. मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांची भेट होणार असल्याची माहिती मिळते. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हे पुढील महिन्यात दक्षिण कोरियासह जपानचा दौरा करणार आहेत. टोकियोतील क्वाड परिषदेत ते सहभागी होतील. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील ते भेट घेतील, असं व्हाईट हाऊसनं सांगितलंय. बायडन यांचा हा दौरा 20 ते 24 मे दरम्यान नियोजित आहे. केरळमधील एका विचित्र अपघाताचा व्हिडिओ समोर आलाय. 2 तरुण दुचाकीवर बसून डोंगराळ भागातील रस्त्यानं जात होते. याचवेळी डोंगरावरून घसरलेला एक दगड त्यांच्या दुचाकीवर आदळला. या अपघातात दुचाकीवरील दोघंही तरुण जखमी झालेत. या अपघाताचा थरार कॅमेरामध्ये कैद झालाय. त्याच्या मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीवरील तरुणानं हा व्हिडिओ शूट केलाय. देशात नव्या इलेक्ट्रिक बाईक आणण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. इलेक्ट्रिक बाईकना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं केंद्रानं हा निर्णय घेतलाय. मात्र सध्या बाजार उपलब्ध असलेल्या बाईकच्या विक्रीवर बंधन नाहीये. जम्मू काश्मीरमधील रियासी जिल्ह्यातील जंगलाला भीषण आग लागली. यात वनसंपदेचं मोठं नुकसान झालंय, तर आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचं चित्र पाहायला मिळालं. उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये अनधिकृत बांधकामावर तोडक कारवाई करण्यात आली आहे. रस्त्यावर असणाऱ्या अनधिकृत बांधकाम तोडलं जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात येते. भारतातील अनेक भागांना सध्या उष्ण लहरींचा तडाखा बसला असून अनेक भागातील तापमान 45 डिग्री सेल्सिअसच्या वर गेलेलं आहे. दिल्ली, एनसीआर सह उत्तर भारतातील 5 राज्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आलाय. प्रयागराजमध्ये उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रयागराजमध्ये उष्णतेचा पारा वाढत चाललाय, त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्यापासून हैराण झाले. युक्रेनची राजधानी कीवमध्ये रशियाच्या सैन्यानं क्षेपणास्त्र हल्ला केला. धुराबरोबरच आगीचे लोट इथे दिसून आले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस कीवमध्ये असतानाच हा हल्ला झालाय. गुटेरेस रशियानंतर युक्रेनमध्ये पोहोचलेत. युक्रेननं रशियाच्या कृत्याचा निषेध केलाय. रशियन राज्यवृत्त एजन्सी RIA नोवोस्तीने स्फोटादरम्यान मारियोपोलमधील एका भग्नावस्थेतील नाटकच्या थिएटरची अवस्था दर्शवणारा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे. 16 मार्च रोजी जेव्हा बॉम्बस्फोट झाला तेव्हा थिएटरमध्ये आश्रय घेतलेले सुमारे 300 लोक मारले गेल्याचं युक्रेनियन अधिकाऱ्यांनी म्हटलंय. अंतराळ स्थानकातल्या रशियाच्या 2 अंतराळवीरांनी गुरुवारी स्पेस वॉक केला. ओलेग ओर्टेमयेव आणि डेनिस मॅटविव हे नौका मॉड्यूलच्या युरोपियन रोबोटिक आर्मवर काम करत होते. नौका ही रशियन ऑर्बिटल सेगमेंटची प्राथमिक प्रयोगशाळा आहे. IPLमध्ये आज पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्समध्ये लढत होणार आहे. पुण्याच्या MCA मैदानावर हा सामना होईल. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागलंय. गायक अनुका त्यावेळी शाहरुख विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता गुजरात उच्च न्यायालयानं हा गुन्हा फेटाळलाय. बॉलिवूडची अभिनेत्री करिश्मा कपूरच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच करिश्मानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आस्क मी एनिथिंगद्वारे चाहत्यांशी संपर्क साधला होता. यावेळी एका नेटकऱ्यानं करिश्माला पुन्हा लग्न करणार का असा प्रश्न विचारला. या प्रश्नावर बोलताना करिश्मानं गोंधळलेल्या मुलीचा फोटो शेअर करत विचार करेन असं म्हटलं. तिच्या या उत्तरामुळे पुन्हा एकदा तिच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.